नमस्कार, मी प्राजक्ता दिघे. म्हणजेच ठरलं तर मग ह्या मालिकेतील कल्पना सुभेदार. आता आमच्या मालिकेचा विलास खून खटला ही केस आता अगदीच त्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचत आलेली आहे आणि ते लवकरच कळेल की हा खून कोणी केलेला आहे. तेव्हा तुम्ही जशी मालिका आमची बघताय तशी आवडीने अशी बघतच राहा. बरं प्राजक्ताताई, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच महिन्यानंतर थँक आज यू. आपण पुन्हा भेटतोय. पहिले हो. तर कशा आहात? मस्त एकदम. मालिका सध्या टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे, कारण प्रेक्षकांना ते उत्सुकतासुद्धा आहे आणि प्रत्येक वेळी प्रश्नसुद्धा तुम्हालासुद्धा विचारत असतील, की 30 दिवसाचा टायमिंग दिला आहे, की मालिका पुढे चालणार आहे की बंद होणार आहे? काय नक्की? नाही, नाही. नक्कीच मालिका पुढे चालणार आहे. ही तर आता एक केस आमची सॉल्व्ह होते ना. तर अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं सत्य उलगडायचं आहे. तेव्हा मालिका अजून आणि खूप चालणार आहे आणि तुमचं जर का प्रेम आमच्यावरती असंच असेल तर मालिका आमची बरीच वर्ष चालेल. बापरे! मला मेसेजेस येतात. म्हणजे आधी जेव्हा माझं आणि सायलीचं जेव्हा नातं खूप छान होतं, तेव्हाही मला बरेच डीएम्स यायचे, की आम्हाला तुमच्यासारखी सासू पाहिजे आहे. जी सायलीवरती इतकं छान प्रेम करते, तशीच आम्हाला सासू पाहिजे, जी आमच्यावरती अशी छान प्रेम करेल वगैरे. अगदी मुलीसारखं हे ते ते खूप भरभरून मग ते मेसेजेस व्हायचे. मी तुम्हाला मुलगा आहे, तर तुमची पण सून अशीच असेल. म्हणजे मला अजून सून आलेली नाही, पण ती पण तशीच तुम्ही तिच्यावरती तसंच प्रेम कराल. पण जेव्हा माझा सायलीवरती जेव्हा मी रागवायला लागले वगैरे, तेव्हा बापरे! म्हणजे मला इतके आता प्रेक्षक त्रास देतात. मी त्यांचं प्रेमच आहे, जे मालिका आवडीने बघतायत आणि त्यांना असं वाटतं, की मी परत सायलीवरती प्रेम करावं. मग तुम्हाला कळत नाही का, की तन्वी अशी वागते, तशी वागते, तुम्ही तरी तिच्या बाजूने कसे काय जाता वगैरे. खूप खूप मला प्रेमाने शिव्या घालत असतात. पण मी म्हणते, की ठीक आहे, हे प्रेमाने शिव्या घालणं हे सुद्धा एक कॅरेक्टरचं तुमच्या यशच आहे. जेही तुम्हाला पाहिजेच असतं. जसं प्रेम करतात तसं मी निगेटिव्ह झाले त्याचंही ज्या पद्धतीने मला रिप्लाय येतात म्हणजेच हे आवडीने काम बघतायत. नक्कीच प्राजक्ताताई, कारण एक प्रेमळ सासू दाखवली होती, देन त्याच्यानंतर तिरस्कार करणारी किंवा निगेटिव्ह शेडमध्ये गेलेली सासू दाखवली आणि त्याच्यानंतर प्रतापराव आणि कल्पनाचे सीनसुद्धा खूप सुंदर रंगतात हां. आणि ते नोकझोक तुमची तीही पाहायला प्रेक्षकांना आवडते. तर काय सांगाल त्याच्याबद्दलही तुम्हाला येतच असतील, की ते सीन करताना काही असे म्हणजे गमतीशीर किस्से वगैरे काही घडत असतात का? हो. म्हणजे आता आमचा मध्ये एक तो रील त्यांनी तो व्हायरल केला होता. मला ते गुलाब देतो वगैरे किंवा मी ती जी रुसलेली असते वगैरे, तर त्याच्यात त्यांनी की वयाला काही प्रेमाचं बंधन नसतं वगैरे असे खूप म्हणजे गोड प्रेक्षकांच्या अशा भावना, अशा रिप्लाय बघून खूपच मजा येते. तुम्हाला काय वाटतं, ॲज अ कल्पना म्हणून प्रिया योग्य वाटते का सायली बरोबर तीच आता जास्त म्हणजे प्रेमाने राहायला पाहिजे, किंवा प्रियाला काही शिक्षा जर दिलात तिची चूक समजल्यानंतर, तर ती शिक्षा काय असेल? नाही कसं आहे ना, एक तर म्हणजे मधुभाऊ त्यांनी खून केलेलाच नाहीये. ते सुटतायत त्याच्यामुळे तो एक आनंद आहेच. आणि कल्पना ही अशीच आहे. ती कारण सायलीवरती म्हणूनच ती रागवलेली आहे. कारण सायली खोटं बोलली म्हणून. तो तिला राग तोच आहे, की तिच्यावरती मी एवढं प्रेम केलं आणि तिने माझ्यापासून गोष्टी लपवल्या आणि ती खोटं बोलली. म्हणजे क थोडक्यात कल्पनाला खोटं बोलणं ह्याचा तिला खूप राग आहे. त्याच्यामुळे तन्वी जर का खोटं बोलली आहे, तर त्याची तिला शिक्षा होतीये. तर ह्याच्याबद्दल तर कल्पनाचं खरं तर काहीच म्हणणं नसावं. अजून पुढे माहिती नाही की काय कसं येणार आहे ते. पण कल्पना म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दल तिला तन्वीच्याबद्दल म्हणजे ठीक आहे, तिचं चुकली आहे तर तिला शिक्षा झाली आहे हे मान्यच असेल कल्पनाला, असं मला तरी वाटतंय. अजून ना खरं तर काहीच लक्षात येत नाहीये. पण आता हा कोर्टचा निकाल लागल्यामुळे कदाचित आम्ही मंगळागौर आता चांगल्याने परत साजरी करू असं मला वाटतंय, की कारण आता प्रियाला पण सुद्धा शिक्षा होती आहे आणि सायली आता खुश आहे वगैरे त्याच्यामुळे कदाचित परत मंगळागौर साजरी केली जाऊ शकते.